नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे पौष्टिक सत्तूचा पराठा व भाजलेल्या टमाटरची चटणी। त्यासाठी आपल्याला 2 टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचे आहे आणि ते गॅसवर आपल्याला जाळी ठेवून भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण त्याला भाजून घेऊ। त्याला दोन्ही बाजूने आपण असं त्याला छान असं भाजून घेऊ। आपले टोमॅटो हे भाजून झाले आहे। त्याला थोडंसं थंड होऊ देऊ। त्यानंतर 1 मिनिट मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे। 3-4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आहे। लसूणाच्या 5 ते 6 पाकळ्या बारीक करून घेतल्या आणि कोथिंबीर। आता टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याचे आपण साल काढून घेऊ। साल मी काढून घेतली आहे। चाकूने आता मी त्याचे तुकडे करून घेत आहे। स्मॅशरने आपण ते स्मॅश करून घेऊ। छान असं आपल्याला ते सर्व मॅश करून घ्यायचं आहे। स्मॅश केल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चम्मच बारीक कापलेला कांदा घालू। त्यानंतर 1 चम्मच हिरवी मिरची, त्यानंतर 1 चम्मच लसूण, त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेऊ। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ स्मॅशरने। छान असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 2 चम्मच मी तेल घालून घेत आहे। हवं तर तुम्ही त्यामध्ये सरसोचे तेल सुद्धा घालू शकता। छान असं ते मिक्स करून घेऊ। आता आपण 1 कप सत्तूचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये 1 चम्मच हिरवी मिरची, त्यानंतर 1 चम्मच लसूणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या आहे, ते आपण घालून घेऊ। त्यानंतर 2 चम्मच बारीक कट केलेला कांदा आणि यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे। ओवा मी हातावर घेऊन थोडासा हातावरच बारीक करून यामध्ये घालणार आहे। त्यानंतर 1 चम्मच मी लोणचं यामध्ये घातलं आहे। लोणच्याचा मसाला आहे। तुम्ही यामध्ये लोणच्यासोबत अर्धा लिंबू कापून टाकू शकता। त्यानंतर 2 चम्मच यामध्ये मी तेल घातले आहे। हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ। यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही। हे मिश्रण असंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊ। 2 कप मी कणिक घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। त्यानंतर 2 चम्मच मी यामध्ये तेल घातले आहे। यामध्ये आता आपण थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ। कणिक मळताना आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। आता याची आपण कणिक मळून घेऊ। ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी भिजवतो तशाच प्रकारची कणिक मळून घ्यायची आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, सॉफ्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। 10 मिनिटं आपण ते झाकून ठेवू। 10 मिनिटं झालेले आहेत। पुन्हा हे आपण थोडंसं मळून घेऊ। त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि हातावर घेऊन त्याची आपल्याला कटोरीच्या आकारात
कटोरीचा आकार देऊन आपल्याला ते हातावर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण 2 चम्मच हे सारण भरून घेऊ। त्यानंतर आपल्याला ते हातावर गोल गोल फिरवत बंद करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण ते बंद करून घेऊ आणि उरलेली जी कणिक आहे तो गोळा आपण काढून घेऊ। त्यानंतर थोडंसं मी पीठ घेऊन ते लाटून घेत आहे। दोन्ही बाजूने आपल्याला ते सारखेच लाटायचे आहे। थोडंसं आपण हा पराठा जाडसरच लाटून घेऊ। आपण याला तूप लावून शेकून घेऊ। आपण आता परतून घेऊ। तुम्ही तेल किंवा तूप यावर लावू शकता। छान असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण पराठा तयार करून आता दुसरा अशाच पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे। तव्यावर मी तूप लावून भाजून घेत आहे। आपण तो परतून घेऊ। तूप टाकून आपल्याला तो छान असा भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण त्याला शेकून घेऊ। छान असा आपला पराठा तयार झाला आहे। खायला खूपच छान लागते आणि या पराठ्यासोबत टोमॅटोची चटणी आणि दही आपण खाऊ शकतो। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पराठा नक्कीच आवडेल। आपला पराठा पौष्टिक आहे, त्यामुळे लहान मुलांकरता सुद्धा तो चांगला आहे। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।